17 फेब्रुवारी 2026 द फॅमिली मॅनचं तिसरा सीझन बघितला. 7 एपिसोड. ॲज युजल छानच आहे. ह्याच्यामध्ये परत एंडला कंटिन्युटी ठेवलेली आहे, म्हणजे द फॅमिली मॅन 4th येण्यासाठी. कारण ज्याच्या अगेन्स्ट लढाई चालली असते आणि जो कल्प्रिट आहे तो परत पळून गेलेला आहे. मनोज वाजपेयीच्या हातनं सुटून. आणि मनोज वाजपेयी घायल झालेला आहे, जंगलात पडलाय आणि तो मोटरसायकलवरून पळून गेलाय. तिथे एंड झालेला आहे. याचा अर्थ सीझन 4 पण येणार पुढे, म्हणजे कंटिन्युअस एक एक गोष्ट करण्यासाठी. तर थोडक्यात याच्यामध्ये हा तर CIA एजंट असतोच. घरी त्यांनी सांगितलेलं नसतं, त्याच्यामुळे त्यांची वेळ डायव्होर्स पर्यंत. म्हणजे त्याच्या बायकोचं म्हणणं, सुचीचं म्हणणं असतं की ह्यांनी माझ्यापासून किती गोष्टी लपवून ठेवल्या आहेत, सो लेट्स नॉट टेक अ रिस्क, मला आता डायव्होर्स पाहिजे याच्यापासून. त्याच्यामुळे ही गोष्ट घरात त्यांच्या मुलाला आणि मुलीला माहीत नसते, पण ती त्यांना कळते की ते लोक डायव्होर्स घेणार आहे. आणि त्यांना टेन्शन येतं काय म्हणजे करायचं, म्हणूनच असे वागतात. तरी तो मुलगा प्रश्न विचारत असतो त्यांना की पप्पा जेव्हा मम्मी घरी येते किंवा तुम्ही घरी येता एकमेकांशी बिलकुल का बोलत नाही वगैरे वगैरे, त्यांचे नेहमीचे प्रश्न असतातच मुलांचे. आणि ह्याचा जो कलिग असतो मनोज वाजपेयीचा, तर तो त्याचं लग्न झालेलं नसतं, त्याच्यामुळे तो त्या डेटिंग ॲपवर जाऊन आपलं नाव त्या लग्नाच्या ह्याच्यात रजिस्टर करून ह्या मुलीला भेट त्या मुलीला भेट चालू असतं त्याचं चक्कर. तर अशा याच्यामध्ये ह्या लोकांना एका मिशनवर पाठवतात नागालँडला. तर म्हणजे त्याच्या मित्राला नाही, तिवारीला म्हणजे मनोज वाजपेयीला, आणि त्याचा एक ऑफिसर कुलकर्णी असतो त्याला. तर तिथे म्हणजे अशी परिस्थिती असते की नागालँडमध्ये काही लोक म्हणत असतात की आम्हाला आमचं राज्य म्हणजे पाहिजे, तुम्ही आम्हाला इथे कुठली तरी कंपनी उघडणार असते गव्हर्नमेंट, आणि त्याच्याद्वारे तिथल्या लोकांना म्हणजे व्यवसायही मिळेल त्यांना, म्हणजे प्रॉपर सगळं जे यूथला हवंय ते मिळेल. पण तिकडचाच एक ग्रुप असतो MIM म्हणून, तर तो नाही, म्हणजे पॉलिटिकली तयार नसतं. ते लोक आंदोलन कर, कुठे काही कर असं चालू असतं. तर अशा ह्याच्यातच आणखीन एक जण दाखवलंय की एक UKचा अँबॅसिडर आणि आपल्या प्राईम मिनिस्टरच्या खात्यातला एक जण, ते स्वतःच्या इंटरेस्टसाठी त्यांना एक कुठली तरी शस्त्रांची डील करायची असते ज्याच्यात त्यांना प्रॉफिट होणार असतो, आणि ती डील व्हावी म्हणून ह्यांनी ते नागालँडमध्ये सगळा अनरेस्ट पसरवायला अजून मदत केलेली असते किंवा करत असतात. तर अशा ह्याच्यामध्ये एक फार पूर्वी एक समीर म्हणून असतो ह्यांच्या CIA मध्ये, तर त्याला सस्पेंड केलेलं असतं, आणि त्यांनी एका मुलीला हाताशी धरून, मुलीला म्हणजे त्या UKच्या मिनिस्टरची कोणीतरी असते ती, तर तिला हाताशी धरून तो हे सगळे कारनामे करत असतो. तर आता ही अनरेस्ट पसरवायला आणि हे सगळं करायला ते लोक म्हणजे मदत करत असतात, फंडिंग करत असतात ह्या लोकांना, आणि काही चायनीजचे लोक पण असतात. तर मग ते त्यांचा एक जुना मित्र कुलकर्णीचा तिथे असतो, आणि त्यांना असं कळलं असतं की त्याचाच नातू स्टीफन तो ह्या सगळ्यांचा MIMचा लीडर आहे. तर कुलकर्णीचं म्हणणं असतं की मी जातो आणि मी समजवतो तिथल्या लोकांना, ऐकतील ते माझं असं वाटतं. म्हणून मग हा कुलकर्णी आणि मनोज वाजपेयी तिथे गेलेले असतात. आणि त्याच वेळेस मग स्टीफन आपल्या दादाजीला भेटायला येतो. तर तो म्हणतो की दादाजी, तुम्ही, मला वाटलं नव्हतं तुम्ही असे गव्हर्नमेंटची लोकांना मदत कराल वगैरे, हे लोकच आपल्या इथे हे करणार आहेत, कंपनी सगळं आपलं नष्ट करतील वगैरे वगैरे, तेच चाललं असतं. आणि तडा तो, तर त्यावेळेस तो खूप इन्सल्ट करतो आणि दादाजीच्या हातनं थप्पड खातो, तो तडा निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर हे दोघं कारमधनं जात असतात पुढचं हे करायला,
तर मीन व्हाईल ह्या समीरनी त्या मुलीशी बोलून वगैरे एक रुक्मा नावाचा ड्रग डीलर असतो, ड्रग पेडलर असतो, पण तो ह्या सगळ्यांमध्ये माहीर असतो, म्हणजे लोकांना मारण्यात वगैरे. तर त्याला हायर करतात आणि त्याला हे काम देतात. तर मग हे दादाजी आणि हा कुलकर्णी हे जात असतात आणि तेव्हाच हा अटॅक करतो जंगलांमधनं सुनसान जाताना. तर हा वाजपेयी कसा तरी, मनोज वाजपेयी वाचतो, त्या कारचा ब्लास्ट होतो, गोळीबार वगैरे होतात आणि हे लोक ऑन द स्पॉट मरतात, दादाजी. आणि हा रुक्मा त्या कुलकर्णीला गोळी मारतो. तर हा मरणासन्न अवस्थेत मनोज वाजपेयी पडला असतो, पण त्यांनी ह्याचा चेहरा, रुक्माचा चेहरा नीट बघितलेला असतो. आणि मग तो येऊन हे सगळं गव्हर्नमेंटला सांगतो की असं असं झालंय आणि कोणीतरी तिसरीच व्यक्ती आहे जिने कुलकर्णीला मारलंय. मी तो चेहरा विसरू शकत नाही. मग त्याला बरेच असे फाईल दाखवतात वगैरे, तो नाही म्हणतो, पण शेवटी एक आयडेंटिफाय करतात ते लोक आणि मग त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतात. म्हणजे त्याची आधी माहिती कोण आहे काय आहे, मग त्यांना कळतं की हा ड्रग पेडलर आहे, ड्रग डीलर आहे वगैरे. आणि तर अशा याच्यामध्ये मग त्यांचं हे होतं सर्च. तर त्या ड्रग पेडलरची एक गर्लफ्रेंड असते आणि ती गर्लफ्रेंड एकदम यंग असते, मुलीसारखी. तर मग आणि तिला एक मुलगा असतो ह्याच्यापासूनच झालेला, रुक्मापासून. तर हा आधीमध्ये तिला भेटायला येत असतो. तर हे ह्या लोकांना म्हणजे माहितीतनं कळले असतात. मग ते लोक त्याला ट्रॅप करतात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. तर त्या याच्यामध्ये मिलिटरीचा वापर होतो, पण रुक्मा सटकतो आणि त्याच्यामध्ये ती मरून जाते. तर रुक्मा तिच्या त्या मुलाला घेऊन पळतो, पण म्हणजे त्याला आता ते एक बर्डन वाटायला लागतं, म्हणून तो त्याच्या नाना नानींकडे त्या मुलाला सोडायला जातो, पैसे देतात, पण तो मुलगाच तयार न. मुलगा म्हणतो मी तुमच्या बरोबरच राहील. मग ह्याला रुक्माला दुसरी असाइनमेंट मिळते. त्याच वेळेस हे सगळं अनरेस्ट आणि हे असं सगळं झाल्यामुळे प्राईम मिनिस्टर म्हणतात बसू की मी स्वतः नागालँडचा दौरा करते. आणि मग ती तिथे नागालँडमध्ये येते आपल्या काही ऑफिसर्स बरोबर. तर हा आपल्या त्या मुलाच्या हस्ते बॅगमध्ये बॉम्ब ठेवून एका तिथे बास्केटमध्ये टाकायला सांगतो त्याला. तर त्याचाही मग ब्लास्ट होतो, पण म्हणजे त्याच्यात प्राईम मिनिस्टरला मारणं हा उद्देश नसतोच, फक्त त्यांना घाबरवायचं आणि आमच्या मागण्या पूर्ण करा, बस एवढंच त्यांना म्हणायचं असतं. तर ह्याच्याकरता किती किती मिलियन्स त्या रुक्माच्या ह्याच्यामध्ये जमा होत राहतात. आता ह्याच याच्यामध्ये रुक्मा म्हणतो की मला भेटायचंय, ज्या कोणी मला ऑर्डर्स देतात ते मला एकदा त्यांना भेटायचंय. आणि मग तो त्यांना भेटायला म्हणजे जातो. इकडे गव्हर्नमेंट ठरवते की हे असं सगळं चाललेलं आहे, तर आपण डायरेक्टली मिलिटरीची हे घेऊन त्यांच्या याच्यावरच अटॅक करायचा, त्यांचा जो तळ आहे तोच तिथेच अटॅक करायचा. पण ही बातमी पण कशी काय फुटते आणि सगळे गायब होऊन जातात, म्हणजे मिलिटरी ऑफिशियल्स मरतात म्हणा, काय होतं, पण ते नंतर कळतं की त्यांना त्या चीनी लोकांचे जे हे असतात त्यांनी बंदी बनवलेलं आहे. तर ऍक्च्युली त्या चीनी लोकांनी नसतं केलं, ते पण रुक्मानीच केलं असतं, त्या चीनी लोकांची मदत घेऊन, आणि त्यांना बंदी बनवून ठेवलं असतं की वेळ आली तर आपण गव्हर्नमेंटला त्यांचा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. हे सगळं असं चाललेलं असतं. तर आणि हे त्या चायनीजला बिलकुल आवडलेलं नसतं. तो रुक्माला तंबी देतो की तू बाकी काही कर, मी तुला मदत केली सगळं तुझं काम पूर्ण करायला, पण इथे एकाही इंडियनचं जर रक्त सांडलं तर ते मला चालणार नाही. मग हे लोक शोधत शोधत रुक्माला ते पोचतात त्याच कॅम्पमध्ये आणि
त्यांना हे पण म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यामध्ये इंडियन सोल्जर्स दिसतात. तर आणि त्याच वेळेस रुक्माला आणि त्या मुलीला भेटायला गेला असतो, जिनी म्हणजे ऑर्डर दिलेले असतात. तर ते मॉरिशस मध्ये असतात. तर तिथला तो व्हिडिओ व्हायरल होतो. मग सगळं आयडेंटिफाय होतं की काय आहे काय नाही. आणि मग त्या अनुषंगाने परत यांना पकडण्यासाठी गव्हर्नमेंट हे पाठवते. तर मग आधी तर जेव्हा म्हणजे कुलकर्णीची डेथ होते आणि हा काही करत नाही मनोज वाजपेयी, सांगत नाही म्हणजे जोपर्यंत म्हणतो तूच कसा वाचला, बाकी सगळे मेले. तर याच्यावर थोडा सस्पेंड होतो हा मनोज वाजपेयी. आणि त्याच्यावर म्हणजे SIT बसवतात. त्याच्याकरता दुसरं एक ऑफिसर येतो आणि ह्याला अंडरग्राऊंड व्हायचं असतं, कारण नाही तर मग अडकणार. तर हा म्हणजे फॅमिलीला घेऊन दाखवतो, खोटे पासपोर्ट दाखवतो की फ्लाईटनी गेलाय, पण हे लोक ट्रेननी जातात. आणि दुसरीकडे नागालँडमध्ये त्याची आधीची सलोनी जी गर्लफ्रेंड असते लग्नाच्या आधीची, तिच्या सहाय्याने तिथे राहत असतात. पण मनोज वाजपेयीचा पण म्हणजे ह्या लोकांना पत्ता लागतो आणि ते लोक पण मनोज वाजपेयी सटकतो. पण ह्याच्या फॅमिलीला तो जो नवीन ऑफिसर आला असतो तो अरेस्ट करतो. पण मनोज वाजपेयी बरोबर जिनी आधी काम केलेलं असतं, तर मनोज वाजपेयी तिला सांगतो की मला काही हे ठीक नाही वाटत आहे, तर तू थोडंसं त्या नवीन ऑफिसरवर लक्ष ठेव. तर ही त्याच्याबरोबर खूप अशी इमोशनली इन्व्हॉल्व झाल्यासारखी दाखवते. आणि मग तिला कळतं की पैशांकरता हा म्हणजे विकला गेलाय थोडक्यात. तर मग ती ह्याच्या फॅमिलीला, मनोज वाजपेयीच्या फॅमिलीला सोडवायला मदत करते. आणि मग ह्याचं पण हे घेते, काय म्हणायचं त्याला, सलोनीच्या मदतीने ती त्याचा अटॅक हाणून पाडते आणि त्याच्याकडनं मग सगळं उगलवते आणि त्याचा जबाब गव्हर्नमेंट ऑफिशियल्स समोर मांडते. त्याच्यामुळे मग ह्याच्यावरचा जो इल्जाम असतो मनोज वाजपेयीवरचा तो दूर होतो. पण मनोज वाजपेयी म्हणतो की बाकी काही असू दे, तुम्ही लोक सगळे सोल्जर्स पण नंतर फ्री होतात त्यांच्या कॅम्पमधनं, कारण हे लोक रुक्माच्या वर अटॅक करतात तिथे त्या कॅम्पमध्ये. तर मग रुक्मा जीव घेऊन मुठीत पळत असतो. तर हा म्हणतो सोल्जर्स आणि बाकी सगळ्यांना तुम्ही जा, पण मी ह्याला पकडल्याशिवाय येणार नाही. आणि मग तो त्याचा पाठलाग करतो करतो करतो, पण परत एका फाईटमध्ये जोरात ह्याला गोळी लागते. तरी हा जीप चालवत जातो त्याचा पाठलाग करत, पण हा रुक्मा मोटरसायकल घेऊन लांब निघून जातो आणि ह्याची जीप एका झाडावर आदळते आणि तो तिथेच बेशुद्ध झालेला दाखवलाय. आणि मीन व्हाईल हा समीर दाखवलाय रुक्माला जिनी अपॉइंटमेंट दिलेली असते आणि जिच्यामुळे सगळं म्हणजे हा मॉरिशसमध्ये वगैरे एक्सपोज झालेला असते. तर तिला मात्र तिथून सटकण्यात रुक्माने मदत केली असते. तिला तो थायलंडला जायला सांगतो आणि तिथल्या एका हॉटेलमध्ये ती बसली असते आणि समीर लांबून तिच्यावर निशाणा साधलेला दाखवलेला आहे आणि तिथेच तो एपिसोड संपतो. त्याच्यामुळे आता पुढे काय होतंय द फॅमिली मॅन मध्ये बघायचं. तर थोडक्यात आत्ता तरी मनोज वाजपेयीच्या वरचा सगळा ठप्पा निघालाय, त्यांची फॅमिली सुखरूप इकडे परत आली आहे त्यांच्या इथे. आणि बाकी म्हणजे त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे म्हणतात चला ठीक आहे बाबा, हा पण आता आहे कुठे, त्याला शोधायचं कुठे. हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न, सगळे आले पण हा नाही आला, तर हा रुक्माच्या मागे गेलाय, मग आहे कुठे हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे आता पुढच्या एपिसोड सीझन मध्ये काय होतंय ते कळेल. छान आहे.